सर्वांना जय जिजाऊ। सगळ्यांना एकदम तातडीच्या मेसेजच्या रूपात सगळ्यांना तातडीने मेसेज देऊन आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। विषय तसा असल्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये निरोप देण्यात आला आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ आली। गेले 2-3 महिने महाराष्ट्रात पूर्वगामी विचारांच्या विरोधात जे वातावरण तयार झालंय, जे सोलापूरकरचं असेल, काल इंद्रजीत सावंत सरांना जी धमकी देण्याचं प्रकरण असेल, ह्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। आणि कालच्या ह्याच्यात जो इंद्रजीत सावंतांना प्रकाश कोरटकर यांनी जी 6 मिनिटाची धमकी देऊन फोन केलाय, ती आपल्या सगळ्यांकडे ती क्लिप आलीच असेल, नसेल आली तर ती आम्ही तुम्हाला देण्याची व्यवस्था करू। त्या क्लिप मधल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेम्सच्या प्रकरणाचं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे। तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर ह्या गोष्टीवर त्यांनी परत एकदा जोर दिलाय। त्या गोष्टी संभाजी ब्रिगेडची सुरुवात जेम्सच्या प्रकरणातून सुरुवात झाली, उद्यास आलेली, आज एवढे 15 वर्ष होऊन सुद्धा परत ही लोक त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करून आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब असतील, या सगळ्यांना एकेरीत उल्लेख करणं आणि ह्यांची मजुरी इतकी वाढली आहे की त्यांनी परिसीमा गाठली। त्यासाठी आता हा प्रकाश कोरटकर जो व्यक्ती आहे, त्यांनी काल प्रेस पण घेतली नागपूरमध्ये आणि त्यांनी डिक्लेअर केले की हे माझा व्हिडिओ नाही। ह्यांचं 3.5% लोकांचं हेच आहे की कान गोष्टी करायच्या आणि नाही येऊन पडायचं। सोलापूरकरचं पण घटनेत तेच झालं। जेव्हा दबाव वाढला, नाही मी ते चुकून बोललो, पहिल्यांदा शेण खायचं आणि नंतर म्हणायचं की मी शेण खाल्लं नाही। त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी कालच डिक्लेअर केलंय की कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला धिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे।